धडक कारवाई, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि कठोर प्रशासनासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकृतपणे नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त पद म्हणून पदभार स्वीकारला आहे. नागपुरात आगमन होताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. नव्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीमुळे नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून अधिकृतपणे कार्यभार स्वीकारलाय. नागपुरात दाखल होताच पोलीस जिमखाना परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केलेत. या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलेत. नागपूर ही राज्याची उपराजधानी आणि देशाची टायगर कॅपिटल म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत ठेवणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याकरिता पूर्ण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितलेत. संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि इतर गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा आता नागपूरकर व्यक्त करीत आहेत. नव्या पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिसांच्या कामकाजात कोणते नवे बदल होतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पत्रकार मित्रांचे स्वागत आहे आणि आभार सुद्धा आहे. मी आज अतिशय महत्त्वाच्या मध्य भारतातील नागपूर शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. या ऑरेंज सिटी किंवा टायगर कॅपिटलमध्ये मी पहिल्यांदाच काम करत आहे. निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास या ठिकाणी काम करण्याच्या अनुषंगाने माझ्यावरती टाकलेला आहे, त्यांच्या आणि DGP महाराष्ट्र यांच्या ज्या अपेक्षा आहेत, कोर पोलिसिंग कशा पद्धतीनं झालं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिली पाहिजे, गुन्ह्याचं प्रतिबंध आणि नियंत्रण कशा पद्धतीनं असलं पाहिजे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढला पाहिजे, महिला, लहान मुलं, वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी, युवक यांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य दिलं पाहिजे, हे प्रकर्षानं आणि प्राथम्यानं पाहिलं जाईल. माननीय DGP सरांनी दिशा नावाचं एक प्रेझेंटेशन ऑनरेबल CM सरांना दिलेलं होतं आणि तेच प्रेझेंटेशन त्यांनी प्रत्येक युनिटमध्ये सर्वांना दाखवलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं एक बर्ड चार्ट, एक टाईमलाईन ठरवून जनसामान्यांच्या सेवेसाठी पोलिसांनी कसं काम केलं पाहिजे या अनुषंगाने तो ब्लूप्रिंट दिलेला आहे. पण निश्चित अतिशय संयतपणे, जबाबदारीनं, प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला समोर ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांच्या सहभागानं, प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशरहित पोलीस आहे. लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा सगळ्यांचा टीम म्हणून प्रयत्न राहील. स्मार्ट पोलिसिंगचं उद्दिष्ट ऑनरेबल PM सरांनी पूर्ण देशभरामध्ये दिलेलं आहे आणि स्मार्टचं फुल फॉर्म त्यांनी जो दिलेला आहे, स्ट्रिक्ट आणि सेन्सिटिव्ह, S, M मॉडर्न अँड मोबाईल, A अलर्ट अँड अटेंटिव्ह, R रिस्पॉन्सिबल अँड रिस्पॉन्सिव्ह आणि T ट्रेन्ड अँड टेक्नो सॅव्ही या अनुषंगानं काही उद्दिष्ट दिलेली आहेत. ती हळूहळू वास्तवात उतरण्यासाठी सगळं पोलीस दल काम करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या खांद्यावर जे IPS लिहिलेलं आहे
ब्रिटिश काळात फक्त IP सर्व्हिस होती आणि स्वातंत्र्यानंतर आपण IPS मध्ये त्याचं पण परिवर्तन झालं. त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणं, घाबरायचं असेल तर फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरावं. बाकी सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र तत्पर आणि कार्यरत पूर्वीही होतो आणि आत्ताही आणि यापुढेही राहू. नागपूरच्या सुरक्षेची धुरा आता विश्वास नांगरे पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गुन्हेगारींवर किती प्रभावी नियंत्रण मिळते आणि पोलीस दल अधिक सक्षम कसे बनते हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.